जय शिवराय मित्रांनो, मी मोहन मराठे आपले या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गेश्वर श्रीमंत दुर्गराज रायगड या ठिकाणी आपल्याला समोर दिसतो आहे रायगड. मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून रायगड दाखवणार आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी गडावर जाण्यासाठी तिकीट घ्यावे लागते. मित्रांनो, आज योगायोगाने माघ शुद्ध सप्तमी आहे, म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. इथून आता आपण गड दर्शनाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आकाश हिरवे. आज तुम्ही रायगड रोपीने रायगड किल्ल्यावर आलात. ही गडाची पाठीमागची बाजू आहे. हा रोपवे प्रकल्प आता बनवला आहे 1996 मध्ये. पुण्याचा जोग कंपनी प्रायव्हेट आहे. गडाच्या मागून आपण गडावर आलो. आज तुम्ही गड चढून वरती आला असता तर 2000 पायऱ्या आहेत. ती रायगडाची समोरची बाजू आहे. या गडाची सरासरी उंची जर तुम्ही समुद्र सपाटीपासून पाहिली तर 2851 फूट उंचावर आता आपण इथे उभे आहात. पायथा तो माता जिथं गाडी पार्किंग करून तुम्ही इथे आलात, याची हाईट आहे 1375 फूट. रायगडाचं पूर्वीचं नाव रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर जावलीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता. मराठी सरदार, पण तो आदिलशाहीच्या इथे चाकरी करायचा आणि त्याच्या ताब्यात हा एक डोंगर होता. शिवाजी राजाने जावलीच्या मोऱ्यांकडून हा डोंगर जिंकला. 15 मे 1656 शिवरायाने रायरी डोंगर आपल्या ताब्यात घेतला. 1656 ते 1670 हे 14 वर्षे लागले गड बांधायला. या गडाचा आर्किटेक्ट हिरो जिंदुलकर त्याने 14 वर्षात या गडावर काय केलं तर मोठमोठ्या 350 इमारती बांधल्या. गडावर मोठे 11 पाण्याचे तलाव खोदले आणि 84 पाण्याच्या टाक्यात खोदल्या. तलावातून आणि टाक्यातून जो दगड निघाला तो गडाच्या बांधकामाला वापरला. पाणी अडवा आणि पाणी जिरवा एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. गडावर लोकांना पाणी पिण्यासाठी झालं, बांधकामाला दगडी वापरले. गडाची बांधकामं जॉईन करण्यासाठी पूर्वी गुल चुना शिसा वापरलेला आहे. मग 1656 ते 1670 14 वर्षी लागले गड बांधायला. आता आपण रायगडावर काय पाहणार तर गडाचा अतिमहत्वाचा भाग बाल्य किल्ला. रायगडाची दिशा लक्षात घ्या. ही गडाची पूर्व बाजू इकडे भवानीकडे आहे पूर्व दिशेला आणि पश्चिम बाजूला इकडे हिरकणीकडे आहे. तुम्ही रोपीने आला तो कडा हिरकणी आहे. मी हिरकणीची माहिती पुढे सांगणार आहे. दक्षिण बाजूला कालकाईचा कलगा आणि उत्तर दिशेला टकमक टोक आहे. रायगडाची 4ही टोकं बघायची असतील तर 2 दिवस लागतात. मोठा किल्ला आहे. पण गडाचा अतिमहत्वाचा भाग आता आपण बाल्य किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे हिरकणीकडे आहे पश्चिम दिशेला. हे लाईटीचे पोल गेलेत आणि छोटा एक पांढरा बोर्ड लावलाय ना, त्या बोर्डापासून बुर्जावर पोचायला किमान अर्धा पाऊण तास लागतो. तो पश्चिमेचा कडा हिरकणीचा. तुम्हाला हिरकणीची गोष्ट ऐकून माहिती असेल. कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी हिरा नावाची गवळण रायगडावर दूध विकण्यासाठी आलेली. पण गडाचा दरवाजा कधी बंद झाला तिच्या ध्यानी म्हणीनं आलं. रायगडाचा पूर्वी एक नेम होता. एकदा दिवस मावळला की नगारखान्यावर सनई चौघडे वाजवले जात होते. एकदा की नगारे वाजले की गडाचा महादरवाजा बंद केला जात होता, मेन गेट. मग महादरवाजा बंद झाला. तिथे किल्लेदार होते. त्यांना ती हिरा विनंती करत होती, किल्लेदार मला सोडा, मला जाणं गरजेचं आहे, माझं ताणबाल खाली आहे. किल्लेदार म्हणतात नाही. एकदा दरवाजा बंद झाला तर कोणाला खाली सोडत नाही आहे. गडावर राहण्या खाण्याची व्यवस्था करतो. गडावर राहिली नाही आहे. तिने 4ही बाजूला वेढा मारला, उतराय सापडलं नाही. पश्चिमेच्या कड्यावर गेली. रात्रीच्या वेळी तो कडा खाली उतरून गेली. शिवाजी राजांना त्यावेळी कळलं राजधानीचा किल्ला जर एक स्त्री उतरत असेल त्या कड्यावरून शत्रू चढू शकतो. गडाचं बांधकाम कच्चं आहे हे हिराणी महाराजांना दाखवलं. म्हणून शिवाजी राजाने हिरकणीचा सत्कार केला. साडी चोळी देऊन बक्षीस दिलं आणि त्या कड्याचं नाव दिले हिरकणीचा कडा. जिथं तुम्ही गाडी पार्किंग केली, ज्या गावात बसलात त्या गावाचं नाव दिले हिरकणी वाडी. तो कडा हिरकणीचा आहे. आपण आता मेना दरवाज्यातून जाणार आहोत बाल्य किल्ल्यामध्ये. मेना म्हणजे मेन गेट नाही आहे. आपण गड चढून वरती आलो असतो तर त्या मुख्य दरवाज्यातून आलो असतो महादरवाजा. पहा ना, मेना आणि पालखी यामध्ये पूर्वी 2 प्रकार होते. मेना बंदिस्त, पालखी ओपन. शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी या दरवाजाचा वापर करायचा म्हणून हा मेना दरवाजा आहे. पूर्वीकडे बाग बगीचा असायचं, गार्डन असायचं. ही मागची साईड आहे. ही घरं दिसत आहेत आता बांधलीत 1985 मध्ये. MTDC म्हणून रूम होती लोकांना राहण्यासाठी. आता आपण मेना दरवाजातून बाल्य किल्ल्यामध्ये जाणार आहोत. या छत्रपती शिवाजी महाराज की जय. अष्टप्रधान म्हणजे शिवाजी राजांचे 8 मंत्रिमंडळ होते. मोरोपंत पिंगले, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजी रावजी रघुनाथ पंडित आणि दत्तोजी त्रिंबक. हे 8 मंत्रिमंडळ पूर्ण 350 किल्ल्यांचा कारभार चालवायचे. स्वराज्याचं लिखाणकाम रायगडावरून या वाड्यातून चाललं जात होतं. कारण रायगड ही दुसरी राजधानी, पहिली राजधानी राजगड पुण्यात.
26 वर्ष शिवाजी राजाने स्वराज्याचा कारभार पाहिला असेल तो राजगडावरून आणि 10 वर्ष पाहिला असेल तो इथून. 8 पैकी इथे वाडे 5 आहेत, पलीकडे 3 आहेत. ही त्यांची ऑफिस होती. पण आज आपण हा किल्ला पडक्या अवस्थेत म्हणजे बघण्या अवस्थेत पाहतोय. याच्यावर पूर्वी लाकडी कवर होतं, बँगलोर टाईप, सागाची लाकडं आणि कुंभार नळीची कवलं होती पहा. पण इंग्रजांचे 2 अधिकारी होते, कर्नल प्रॉपर आणि मेजर हॉल. या 2 ब्रिटिशाने गडाच्या दक्षिण बाजूला एक खाली डोंगर आहे, समोरचा झाडीवाला पोटल्याचा डोंगर. पोटल्याच्या डोंगरावर इंग्रजांनी रेड्याच्या घोड्याच्या ओढीने तोफा चढवल्या आणि इंग्रजांनी रायगडावरचे दारुगोळे उडवले. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. शिवाजी राजे कोणासमोर शरण गेले नाही, झुकले नाही. आपले किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. मराठी एक शेर आहे, मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. मराठे शेवटपर्यंत इंग्रजांना लढत गेले म्हणून आपले किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. आज गडावर काय पाहणार तर या पडक्या वास्तू पाहतोय. या अष्टप्रधान वाडे आहेत. आता आपण राणी महाल पाहण्यासाठी आतमध्ये जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या ठिकाणी उभे आहात या ठिकाणाला राण्यांच्या महालांचा भाग, मराठीत यांना अंतापूर म्हणतात. शिवाजी राजांना 8 राण्या होत्या. रायगड किल्ल्यावर शिवरायांच्या 6 राण्या राहत होत्या. पहा, एवढा मोठा एका राणीसाठी एक महाल आहे. या महालाला लागून असे एक सारखे 6 दालना आहेत. 8 राण्या होत्या, गडावर 6 राण्या राहत होत्या. प्रश्न पडतो 2 राण्या कुठे राहत होत्या? शिवाजी राजांची पहिली राणी पट राणी सईबाई, संभाजी राजांची आई. तर संभाजीराजे 2 वर्षाच्या असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं. सईबाई रायगड किल्ल्यावर आल्या नाही, त्याने हा रायगड कधी पाहिला नाही. पुतळा राणी गडाच्या पायथ्याला राहत होत्या, पाचाड गावी, कारण जिजामात्यांचं वय झालं होतं. उतारत्या वयामुळे जिजामातेना रायगडावरचं वातावरण सहन नव्हतं. त्यांच्या सेवेसाठी पुतळा राणी पाचाड गावी आणि बाकी 6 राण्या रायगड किल्ल्यावर. 8 राण्यांची नावं पहा: सईबाई, सोयरा, सगुणा, सकवार, गुणवंता, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई. प्रश्न पडतो 8 लग्न का केली? शिवाजी राजाने 8 लग्न हाऊस म्हणून केली नाही, स्वराज्य वाढवण्यासाठी. महाराजाने नामवंत घराण्यातल्या राण्या केल्या, म्हणजे मोठ्या घराण्यातल्या. ज्या गावात जी व्यक्ती मोठी असेल अशा घराण्यातली राणी केली तर ते सोयरी संबंध, तो गाव, ती व्यक्ती आपल्याकडे जरी आले नाही तरी आपल्या विरोधात जाता कामा नये, हे जिजामातेंचं सांगणं होतं. लिंबाळकर, जहादव, मोहिते, विचारे, गायकवाड, शिर्के, पाटील अशा 8 घराण्याशी 8 लग्न केली महाराजांनी. एका महालाची रचना बघा. ही साईडची जी भिंत आहे ही संरक्षण भिंत आहे, कंपाऊंड भिंत आहे. या भिंतीच्या आत राण्यांची घरं होती. हा पहिला हॉल होता, दुसरा बेड, पलीकडे खिडकी, टॉयलेट. पहिला चौथरा हॉल होता. येणारी जाणारी लोक राण्यांना इथे भेटायचे. पलीकडे बेड आणि याच्यावरती लाकडी कवर होता. साईडची भिंत ओपन होती आणि आतल्या चौथऱ्यांवरती लाकडाचं कवर. आतून पैठणी कापडे, मखमली पडदे, मशालीच्या उजेडात. या महालांचं त्यावेळचं वैभव काय असेल याची फक्त आज आपण कल्पना करू. हा दुसऱ्या राणीचा महाल आहे. इथून पुढे 4 आहेत ते आपण समोरून पाहणार आहोत. या इकडे कोठार ओपन आहे. 3 कोठारांना धान्याचे कोठार, यांना पेव किंवा यांना कोकणामध्ये कणगी म्हणतात. तर या ठिकाणी धान्य स्टोअर केलं जात असायचं. रायगडाला जर खालून शत्रूचा वेढा पडला तर गडावर असणाऱ्या लोकांना गडावरती धान्य पुरलं पाहिजे. आपल्याकडे अन्न धान्याचा साठा असेल तर येणाऱ्या शत्रूशी आपण लढू शकतो. 3 ते 6 महिन्याचं धान्याचं स्टॉक शिवाजी राजे याच्यामध्ये करायचे. धान्य कोठार सगळ्यात मोठं हे कोल्हापूरमध्ये आहे, पण्याल्यावरती. गंगा, यमुना, सरस्वती त्यांना अंबारखाना म्हणतात, कोकणात त्यांना कणगी म्हणतात. ते सर्वात मोठे आहेत. हा जमिनीपासून 52 फुटाचे आहेत. त्यांच्यात पद्धत होती वर्ण धान्य सोडायचे, त्यांना खालून काढण्यासाठी दरवाजे होते. तसं या दोघांना दरवाजे नाही आहेत, एकाला दरवाजे आहे. पहिला खड्डा 22 फूट, दुसरा 20 आहे, तिसरा 15 फूट आहे. म्हणजे तिसऱ्याला दरवाजा, मंत्रिमंडळ लागणारं धान्य तिसऱ्यातून घ्यायचे. पहिल्यातलं आणि दुसऱ्यातलं धान्य रस्सी किंवा लाकडी शिडीने वरती काढायची. असे म्हणतात की शिवाजी राजांच्या नंतर गडावर पेशवे आले. पेशवे या ठिकाणी कैद्यांना ठेवायचे, 7 दिवस शिक्षा करायची. कैदी 7 दिवस जर गुन्हा कबूल नाही केला तर त्या कैद्याला 8व्या दिवशी पोत्यात बांधायचे आणि टकमुक्त करून कडेलोट करायची. शिवाजी राजे कैदी नव्हते ठेवत, कैदी ठेवायचे महाराज साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आणि लिंगाण्यावर. पाली किल्ल्याच्या भागामध्ये कैदी ठेवण्याची जागा नव्हती, कारण हा मेन महाराजांचा
बाल्य किल्ला आहे. तर हे महाराजांचं धान्याचं कोठार होतं. आता आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांचा राजवाडा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण ज्या दरवाज्यातून आलो तो मेना दरवाजा आहे. हा समोर पालखी दरवाजा आहे. रायगडाची ही समोरची बाजू आहे. पालखी दरवाजाच्या आतमध्ये हा बाल्य किल्ला आहे. आपण बघतोय तो. मग पालखी दरवाजातून बाल्य किल्ल्यात कुठल्याही साधे सामान्य लोकांना एंट्री नव्हती, कारण मेन किल्ला आहे. मग या दरवाजातून शंभू राजांची, शिवाजी राजांची आणि जिजामात्यांची पालखी इथून यायची. स्वराज्यामध्ये कुठल्याही मावल्याने कुठलाही पराक्रम केला तर त्या मावल्याला पालखीत आणायचं असेल तर इथून आणायची. आताची लाल दिव्याची गाडी आणि पूर्वीची पालखी हा प्रत्येकाचा मान होता. तुम्ही पहा ना, पालखी दरवाजा आणि मेना दरवाजा याच्या मधली ही भिंत आहे. हिला 6 दालन आहेत, 6 राणींचे महाल आणि प्रत्येक महालांसमोर ओट्या आहेत. यांना दाशी ओट्या म्हणतात, दाशींची घरं. राणीची दाशी ही राणी समोर, राणीने आवाज दिला की दाशी आत जात होती, म्हणून या वाट्यांना दाशी ओट्या म्हणतात. आता आपण शिवाजी राजांचं राहतं घर म्हणजेच महाराजांचा राजवाडा पाहण्यासाठी आपण जिथे उभ्यात या भिंतीपासून समोर एक प्लास्टर केलेली आडवी आलेली भिंत आहे. या भिंतीच्या आतमध्ये या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णपणे प्रशस्त असा राहता राजवाडा आहे. राजवाडा त्यावेळी हा 2 मजली उंच महाल होता. याच्यावर पूर्ण लाकडाचं कव्हर होतं. महालाच्या चारी बाजूला उंच अशा भिंती होत्या. डाव्या उजव्या बाजूला खिडक्या आहेत. या खिडक्यातून पहारेकरी पहारा करायचे, टिहळणी करायचे. आपल्या राजांचा जर मुक्काम या महालामध्ये असेल तर चारी बाजूला कडक पहारा, महालाच्या आतून पैठणे कापडे आणि मखमली पडदे मशालीच्या उजेडात या महालाचं वैभव काय असेल याची फक्त आज आपण कल्पना करूया. कारण शिवाजी राजे 10 वर्षे या महालामध्ये राहिले. हा पहिला चौतारा महाराजांचा बेडरूम आहे आणि इथेच आपल्या राजाने आपला अखेरचा प्राण सोडला. ती ही जागा आहे. तारीख आहे पहा 3 एप्रिल 1680 मध्ये, वार शनिवार. हनुमान जयंतीच्या दिवशी राजाने प्राण सोडलेली ही जागा आहे. इथून 1 किलोमीटर महादेवाचं मंदिर आहे पहा, जगदीश्वराचं. जगाचा शोर तो जगदीश्वर. राजे शंकराचे महादेवाचे भक्त होते. शिवाजी राजे नेहमी या राजवाड्यातून उठून आपल्या महादेवाच्या दर्शनाला जात होते. शिवाजी राजे महादेवाचे भक्त असल्यामुळे या महादेवाच्या मंदिरासमोर शिवरायांना आज्ञा दिली. राजांचं निधन इथे झालं. जन्म शिवनेरी गडावर झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. मग 50व्या वर्षी आपल्या राजांचं निधन झालं. 50 वर्षामध्ये 350 किल्ले होते आणि या 350 किल्ल्यांची राजधानी म्हणून निवड केलेला हा महाराजांचा रायगड किल्ला. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि तीच आंबा माणिक मोती दुसरी धन दौलत नाही. हा मेन महाराजांचा बेडरूम होता. राजे 10 वर्षी इथे राहिले. 70ला आले आणि 80 मध्ये इथेच महाराजांचं निधन झालं. राजवाड्याच्या बाजूला या इकडे उजव्या हाताला पाण्याच्या टाक्या आहेत. 400 वर्षापूर्वी मोटार लाईट हा प्रकार नव्हता. त्या कालची लोक सकाळ संध्याकाळ खांद्याला कावड लावायची आणि या कावडीने आणून पाणी इथे वतायची. पाण्याची टाकी बाजूला राजांचं न्हाणीघर टब्बात पाहणार आहोत पूर्वीचं. या ही उंच ठिकाणी पाण्याची टाकी होती. तलावातून टाक्यातून पाणी आणायची. ती ही पाण्याची टाकी. इकडे महाराजांचं न्हाणीघर आहे. या इकडे हे महाराजांचं न्हाणीघर आहे. टब्बात उंच ठिकाणी पाण्याची टाकी असायच्या वरती. मग तांब्याच्या पाईपामधून पाणी इथे यायचं. या कोपऱ्यात खोल आहे बघा, इथं यायचं आणि इथून पाणी हे ड्रेनेज होतं. पाणी खराब पाणी तिथं वापरलेलं पाणी याच्यातून झिरपून बाहेर जायचं. हा उतार भाग लागला ना. बाजू हा अलीकडचा झेंडा घेऊन लोक उभे आहेत बघा. तुम्ही गड आता चढून आला असताना तर तिथे आला असता. मग एकही रस्ता रायगडला येण्यासाठी आहे. मग साधी सामान्य लोक जी गडावर यायची तर तिथे यायची आणि तिथून होळीच्या मालावर निघायची आणि तिथून पालखीची लोक या दरवाजेतून यायची. हा पालखी दरवाजा. पण पालखी जे लोक घेऊन गडावर यायची त्यांना बाल्य किल्ल्यात एंट्री नव्हती. ती खाली बसायची. टेंट टाकलेत बघा, तिथे बसण्यासाठी जागा होती. बाकी या पायऱ्या पालखी दरवाजाच्या आतल्या पायऱ्या जिजामाता शंभूराजे शिवराय चढून बाल्य किल्ल्यात पायी फिरायची. फक्त पालख्या गडाच्या खालून इथपर्यंत येत होत्या. ही रायगडाची समोरची बाजू तो टकमक टोक आहे. टकमक टोकाची माहिती आपण अलीकडून घेणार आहोत. हे तलाव आहे गंगासागर. मी बोललो गडावर 11 तलाव आहेत, 84 टाक्या, त्यातला हा गंगासागर. लाखो लोक रायगडावर येतात, पाण्याची टंचाई येत नाहीये. अशी 11 तलाव आहेत. हा गंगासागर आहे. जेव्हा 350 वर्षापूर्वी शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हा गागाभट आलेली. 7 समुद्रांचं गागाभटने पाणी आणलेलं. 7 समुद्रांच्या पाण्याचा अभिषेक घातला आणि उरलेलं पाणी पहा तीर्थ म्हणून या तलावात सोडलं. एक छोटी कविता लिहिले. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, सप्त समुद्राचं पाणी आणलं राज्याभिषेकला.
जले झाली तीर्थाचे नाव त्याचे गंगासागर. 32 फूट खाली खोल आहे गंगासागर. हे 2 स्तंभ आहेत. पहिला विजय स्तंभ विटांचा बांधकामाला पलीकडचा. शिवाजी राजे स्वराज्यामध्ये कुठलाही किल्ला जिंकले तर यावर विजयीचा भगवा झेंडा लावायचे. 84 गावांना 8 किल्ल्यांना समजायचं शिवाजी राजे किल्ला जिंकून आले. हा विजय स्तंभ आहे, सप्त मिनार आहे. हा 7 मजली उंच होता. याला राण्यांची गॅलरी म्हणतात. शिवाजी महाराजांच्या राण्या मेनात बसून मागच्या बाजूने गडाच्या पुढच्या बाजूला पुढे गॅलरी काढलेत बघा राण्यांना बसण्यासाठी. त्या पायऱ्या दिसतात ना आतमध्ये, त्या राण्यांच्या गॅलऱ्या होत्या. तिथे बसायच्या महाराजांच्या राण्या हवा खाण्यासाठी, विश्रांतीसाठी. रायगडाची ही समोरची बाजू असल्यामुळे हे मनोरे पूर्ण सजवायचे. मनोऱ्यांच्या बाजूला मखमली पडदे लावायचे. आतमध्ये टाक्या दिसतात पाण्याच्या, तिथे कारंजी उडवायची. छोट्या देवळ्या दिसतात, त्या देवळ्यातून दिवे लावायचे. दिव्यांचा प्रकाशाने उजेड. खाली तलाव आहे गंगासागर, त्याच्यात पडायचं. गडाचं वैभव बघा. येणाऱ्या लोकांना या मनोऱ्यातून समजायचं की राजधानीचं त्यावेळचं वैभव काय असणार, त्या मनोऱ्यातून करायचं. आपण आलात ही मागची बाजू, ही समोरची बाजू. आपण आता आपली रिझर्व्ह बँक आहे. तसा 400 वर्षापूर्वीचा शिवाजी राजांचा हा छापखाना होता. या ठिकाणी बघा होल मुद्रा, राजमुद्रा, कॉईन, नाणी महाराज इथे बनवायची. राजमुद्रावर महाराजांनी लिहिलं होतं प्रतिभचंद्र लेखे व वरद विष्णू वंदिता शहा सुनो शिवस्या मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेचा अर्थ असा होतो अमावस्येच्या रात्रीपासून पौर्णिमाच्या रात्रीपर्यंत चंद्राचा आकार वाढत जातो. तर शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं वाढतं स्वराज्य दिवसांदिवस वाढत गेलं पाहिजे आणि तो लाभ गोरगरीब जनतेला मिळाला पाहिजे, अशी राजमुद्रा होती. या खोलीला टांगसाल खोली म्हणतात. पहा, या चुला होत्या. इथे नाणे तापवायचे. या चुलांवरती इथं लोक बसायचे. ते टाक्या होत्या नाणं गार करण्यासाठी. हे विटांचं बांधकाम नंतर केलेलं आहे. या खोलीला टांगसाळ खोली म्हणतात. आता आपण पुढे जाऊ. चला चला, एक ठिकाणी गर्दी करू नका. चला पुढे माहिती ऐकायची, गाईड सेपरेट लावा. चला 2 नंबर चौथऱ्यावर आपण उभे आहोत. हे स्वयंपाकघर आहे. हा किचन ओटा आहे. हे 2 चौथरे म्हणजे राजवाड्याचा अति महत्वाचा भाग. इथे संभाजी राजे, राजाराम महाराज, 6 मुली, शिवाजी राजे या 2 मजली महालामध्ये राहत होते. ज्या महालात उभ्या आहेत याच महालाने शिवरायांचे अनेक सुख दुःख पाहिलेत. दुःख म्हणजे शिवाजी राजांचं निधन इथे झालं. शिवाजी राजाने राजाराम महाराजांचं लग्न सुद्धा याच महालात लावून दिलं. प्रतापराव गुजरांची मुलगी ही जानकी, हिंदवी स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर, त्याने पकडलेल्या भैलोर खानाला जिवंत सोडलं. कारण पकडलेल्या भैलोर खान प्रतापराव गुजरांच्या शरण आला. मग शरण आलेल्याला मरण नाही म्हणून प्रतापराव गुजराने भैलोर खानाला जिवंत सोडलं आणि सोडलेला भैलोर खान पुन्हा स्वराज्यावर रायगडकडे चाल करत होता. शिवाजी राजांना याच रायगडावरती कळलं की सोडलेला भैलोर खान पुन्हा स्वराज्यावर चाल करतो. शिवाजी राजे प्रतापराव गुजरांवर रागवतात. पकडलेल्या भैलोर खानाला सोडण्याचा अधिकार तुम्हाला नाही दिला. जोपर्यंत तुम्ही भैलोर खानाला पकडून आमच्या हातात आणत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला तोंड दाखवायचं नाही. या ऐकताच प्रतापराव गुजरांचे शब्द जिवारी लागले. प्रतापराव गुजर राजवाड्यातून बाहेर निघून जातात. निघत्यावेळी त्यांच्यासोबत 6 माऊली होते आणि ते 7 सोडलेल्या भैलोर खानाला पकडण्यासाठी 7च्या 40,000 फौजेवर तुटून पडतात आणि ते 7च्या वीर मरण पावतात. वेड्यात मराठी वीर दवडले 7. प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी अनाथ पडते. पित्यावरचं छत्र निघून जातं. म्हणून शिवरायाने आपली सून करून याच महालात लग्न लावून दिलं. तो हा राजवाडा. राजवाड्यासमोर गॅलरी आहे. अष्टकोनी महाराजांची बाल्कनी आहे. 8 खिडक्या होत्या राजांच्या बाल्कनीला. कारण 8 आकडा हा शिवाजी राजांना त्यावेळी शुभ होता. 8 अष्टप्रधान, 8 राणी, सिंहासन अष्टकोनी, राजमुद्रा अष्टकोनी, बाल्कनी सुद्धा अष्टकोनी होती. ही बाल्कनी पाहून आपण पुढे जाणार आहोत. ही राजांची गॅलरी होती. राजवाड्यासमोर असणारी गॅलरी आहे. महाराज इथे बसायची गडाची पाहणी करण्याकरता. चला, रायगडाची ही खरी समोरची बाजू आहे. तुम्ही गड चढून आला असता तर इथून गड बघायला चालू केलं असतं. समोर आपल्या राजांची मूर्ती आहे. सिंहासनाधीशोर. स्थापना 1974 मध्ये केले आणि छत्र 2012 मध्ये बसवलेलं आहे. हा ग्राउंड आहे होळीचा. मला इथे होळी सण साजरे करायचे. पहिला मान पहिली होळी रायगडावर, मग खेड्यापाड्या गावातून होळ्या पेटल्या जात होत्या. ही दूरवर पसरलेली इमारत, बाजारपेठ, 800 फूट लांबी, रुंदी 40 फूट, 22 44 दुकानं. लोक रुबाबदार घोड्यावर बसून खरेदी करायची. पाहणा जमिनीपासून हाईटी घोड्याची दिली. पायऱ्या सुद्धा आतमध्ये दिले. अतिक्रम नव्हता त्यावेळी. बाजारपेठच्या मागे पत्र्याचं शेडवालं घर आहे. तो हत्तीखाना. शिवरायाने हत्तीचे आप पिल्ले आणून त्यांचं पालनपोषण केलं. हत्तीना लहानाचे मोठे रायगडावर केले. ते त्या ठिकाणी केले तो हत्तीखाना. आता याच बाजारपेठच्या रस्त्याने सरळ तुम्हाला जगदीश्वराच्या मंदिराकडे आणि समाधीकडे जायचं दर्शनाला. मी तुम्हाला माहिती देणार आहे. फक्त जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे. मंदिर बघा मस्जिद सारखं आहे. ते मंदिर लांबून पहा, जवळून पहा, मंदिर मस्जिद सारखं दिसेल. पण मंदिर पहा मस्जिद नसून शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. मोगलाने मंदिर कुठूनही पाहिलं तर मंदिर मस्जिद दिसलं पाहिजे. तोडफोड करू नये, उद्ध्वस्त करू नये. आकार मस्जिद सारखा आहे. आपलं हिंदूचं म्हणून
कमलाचा आकार दिलेला आहे. तुम्ही मंदिराच्या मागे पांढरं व्हाईटवाला आहे ते आपल्या राजांची समाधी आहे, तिथे आग्नी दिली. 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्याने समाधीचा शोध लावला, कारण मधल्या काळात समाधी कोणाला माहीत नव्हती. समाधीच्या पलीकडे एका कुत्र्याचं स्मारक आहे वाघ्या म्हणून. या वाघ्यामुळे या महाराष्ट्रामध्ये वादग्रस्त आहे की शिवाजी राजांकडे वाघ्या कुत्रा होता का नव्हता. काही जण म्हणतात होता, काही जण म्हणतात नव्हता. कुत्र्याबद्दल काही सांगता येत नाहीये. ज्याने रायगड हा 14 वर्षात बांधला, या हिरोजीना राजाने विचारलं गड बांधलात, बक्षीस काय पाहिजे मागा हिरोजी. धन दौलत हिरे मोती माणिक, गावचं वतन जहागिरी. हिरोजी म्हणतात राजे मला काही नको, रायगड किल्ल्यावर असताना महादेवाच्या दर्शनाला जाताना जिथं महाराज तुमचं पाऊल पडेल तिथे नावाची पाठी बसवायची. हिरोजीने नावाची पाठी लिहिले, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर. त्या उत्तरखंडातून कविभूषण आलेला म्हणतो, काशी हूँ की कला जाती मथुरा में मचित होती, अगर न शिवराय होते सबकी सुन्नत होती. जर शिवाजी राजे तुम्ही जन्माला आले नसते तर मंदिरांवर दिसले नसते कळस, आणि जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसले नसते तुळस. 2 शेर आहेत. अंधार पडला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता, महापराक्रमी परमप्रतापी एके शंभूराजा था. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजते, ही जात मराठ्याची पाताळून आमच्या या इतिहासाची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मित्रांनो, आता आपण आलो आहे जगदीश्वराचे मंदिर आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधलेली आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. आता आपण हे समोर दिसत आहे ना, हे जगदीश्वराचं मंदिर आहे. आता आपण जगदीश्वराच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि त्यानंतर समाधी स्थळावर जाऊ. मी तुम्हाला समाधी स्थळ पण दाखवतो मित्रांनो.